नोव्हेंबर मध्ये असते. जा पप्पा खाली गेले. बाय बाय अंजू. बॅग घेऊन गेलो. थांब थांब ते हवेने बंद होतं. एंजल खोलतं पण हवा येते ना आता जोरात. बाय अंजू. काय करते काय? चप्पल तर काय एंजूने चप्पल घातली तरी दुसरी चप्पल घालायला चालली आहे. विसरली. बाय. माती गे हा हवेने. हा बाय बाय. हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज मंडेला आपलं परत तेच रुटीन सुरू झालेलं आहे. चला एंजल गेलेली, आता आम्हाला जेवण करून घ्यायचे. आज जेवणमध्ये मी बनवलेले आहे शेपूची भाजी, चपाती आणि थोडीशी डाळ केलेली आहे तिखट. तर काल बाहेर गेलेलो त्याच्यामुळे सकाळी मॉर्निंगला उठायला पण लेट झाला. तरी पटपट आवरून घेतलेल्या आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे झालेल्या आहेत. एंजलला जायच्या वेळेपर्यंत सगळं झालेलं आहे. एंजल गेलेली आहे, बाबू बाहेरून बघते, मी इकडच्या विंडो गेली. त्याला आता बाबूला भरवून तिची आंघोळ आणि मग तिला झोपवते वगैरे. बघू थोडंसं राशन भरायला पण जायचं आहे, पण कधी जाऊया ते नाही समजत आहे. म्हणजे जसं की एंजलच्या पप्पांना मी बोलली की आज जाऊयात, बाबू थोडा वेळ झोपली ना दुपारी की जाऊया. म्हणजे एंजल पण स्कूलला गेलेले, मुली नसल्याने की पटकन भरून होतं सामान, नाहीतर मग हा खूप गोंधळ करतात दोघींना पण घेऊन गेल्यावरती. तर म्हटलं थोडंसं राशन पण संपलेले ते घेऊन येऊया आणि मग आल्यावरती थोडंसं आराम करून मग परत एंजलला पण स्कूलला घ्यायला जावं लागेल ना. त्याच्यामुळे म्हटलं आत्ताच जाऊया, पण आता बघूया ते कधी बोलतात ते त्याच्यावर डिपेंड आहे. तर आता बाबूची आंघोळ राहिलेली आहे, तिला थोडा वेळ आंघोळ घालून भरवून आंघोळ वगैरे करते, तिला घालते आणि मग परत तुम्हाला भेटते. चला बाय. चहा रेडी आहे आणि त्याच्याबरोबर आहेत जिरा बटर छोटेवाले आणि हा ॲपल काढलेला आहे. ह्याची बाबूला ॲपलची प्युरी करणार आहे, तर मी तुमच्याबरोबर शेअर करते. पहिल्यांदा चहा घेते आणि मग नंतर तुमच्याबरोबर शेअर करते मी की तिला मी कशी प्युरी बनवून देणार आहे आज. तर चला परत भेटते मी तुम्हाला. तर तुम्हाला मी बाबूसाठी जी ॲपल प्युरी बनवते ती तुमच्याबरोबर शेअर करते. तर ती बनवायला स्टार्ट करूया. बाहेर वारा बघा एवढा सुटलेला आहे, बाहेर वारा, पाऊस नाही पण वारा खूप आहे. त्याच्यामुळे आम्हाला ना किचनमधला विंडो बंद ठेवूनच करावं लागतं, कारण ना गॅसला एवढी हवा लागते ना. आणि जे बेडरूममध्ये पण ह्या विंडो आहेत ना ह्या बंदच कराव्या लागतात. दरवाजाच बंद करून घेते. चला मग तुम्हाला मी दाखवते. वॉश करून घेतलेला आहे हा आणि ह्याला आपण पहिल्यांदा याची सगळी सालं काढून घ्यायची. सालं काढून मग त्याचे छोटे पीसेस करायचे. मी याची सगळी सालं काढून घेते. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. शिजलेले चांगले. आता ह्याला काढून घ्यायचं आणि हे पाणी वेस्ट नाही होणार. हे पाणी तुम्ही
जे बाळाला काही दुसरं फोड बनवतो त्याच्यामध्ये ॲड करू शकता, किंवा मग ह्या प्युरीमध्येच ॲड करू शकता. मी दाखवते तुम्हाला थंड झालं. ये बा मॅगी बनव. 2 मिनिटं थांब जरा. बाबू हे काय केलं तू? केस बांधले बाबू? मिश्का इकडे बघ. मिश्का आली आली व तिला बोल. तिला बोल हाय कर. हाय कर. नाही हात दे ना, सेकंड करायला बोल. दे बाबू हाय कर. हॅलो दीदीला कर. हॅलो हाय. अरे वा गुड गर्ल. दीदीला पा दे. दीदीला पा दे. गाल पुढे करती छान देते पा. अरे वा बिचारी आले तुझी पिलू. मिश्का चलावर अंजू. माझी वेणी बघ. रागाने बघते तुला. गेली बाबा ही कूलर जवळ. कशी करते? मम्मा मला मॅगी बनवून द्या आणि माझी केस बनव. जेवणामध्ये बनवलेली मी पालकची भाजी आणि एंजलला आता दूध देते गरम करून. तिचं झालेलं आहे जेवण. हां आणि बाबूचं पण जेवण झालंय. 1 मिनिट. एंजल काय बोलते? काय बोलते बाबू? सर आज सरने डान्स नाही शिकवला. आज सरने एक्सरसाइज केली. ओ या ती बघ. हे बघ केवढा नळ खोललात. मिश्कालय ना. हात कर तिचा नळावर. आई आपण काय केलं? जाऊ दे पुसायला टाकेल. सारखी जाते आणि फिल्टरचा नळ ओपन करून 1 बॉटल भरेल एवढं पाणी वेस्ट केलेलं आहे हिने. तू बोल काय बोलत होतीस तू? मम्मा सरने डान्स क्लासमध्ये डान्स नाही शिकवला. ते मला आम्हाला सगळ्यांना पायाची स्टेप हाताची स्टेप येत नव्हती ना. एक्सरसाइज सीटी बजाय ते पण नाही येत होतं ना. त्या एक्सरसाइज केली आम्ही थोडी. हां कसं? आम्ही असं केलं पहिले. स्ट्रेचेबल. आम्ही असं केलं पहिले. पाणी सांडलं मग आम्ही असं केलं. वॉर्म अप काहीतरी म्हणतात ना याला. आणि मग असं केलं. असं पाठी केलं. असं पुढे. असं पाठी गेलो. असं पुढे आलो. मग मध्ये थांब. म्हणजे तुम्हाला डान्स करायला जरा इझी जाईल असं ना थोडस एक्सरसाइज. हां असं मग आम्ही पाणी पिऊन थोडं असं केलं. हां पहिले असं केलं ना. पाय लांब करून असेल. पाय लांब करून असं पैसे बटरफ्लाय असं आम्हाला येतं ना. डान्समध्ये शिकवलं. एक्सरसाइजमध्ये शिकवतात. बटरफ्लाय. हां हां अशी हात असतात ते असे ठेवतात एकावर एक. पण सरने असं ही बाईचं काय सुरू आहे? पण सरने असं ठेवायला लावलं. स्कूलमध्ये असं शिकवतात एकावर एक ठेवून. पण आता असं ठेवतात. मस्त ना. त्याच्याने तुला पूर्ण रिलॅक्स वाटत असेल ना. आणि मग या करून असं सरने दाखवलं. म्हणजे तेच आता उभं राहून केलं ना की बसून कर. ओके. ही बा सिंगम करत होती. कर बाबू कर. तू कर दीदी सारखा. ती बायच करत असते. कर दीदी कशी करते बघ. नाही
हे असं डेली करायला लावलं सरांनी. ओके, तुझं म्हणजे डोकं तिथे पायावर टच होतंय का? आता होणार, आता तुझं फ्लेक्सिबल आहे ना बॉडी, होणार. तू अजून लहान आहेस. जमतं तुला हे इंजू? हात अजून स्ट्रेट हवेत. ही बघ, पडेल ग, पडेल एंजल, ती पडेल. ए, पडेल एंजू. कशी तिला टाकून देते ग. तिला मजा वाटते. हा देते. बाबू उठ, तू पडशील. बाबू उठ खाली. ये बाबू उठ. ठीक आहे. चला तर मग आजचा ब्लॉग एंड होत आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. एंजलचा योगा कसा वाटला, जो की तिला डान्स क्लासमध्ये शिकवतात. डान्सच्या अगोदर त्याची प्रॅक्टिस घेतात सर. तर ते कसं वाटलं. आणि बाबूची आज रेसिपी केली ॲपलची, ती कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.